नमस्कार, मी अनिल उपजाळे. दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. चंदगड नगरपंचायत निवडणूक प्रभाग क्रमांक 7 साठी राजश्री शाहू विकास आघाडीकडून प्रचाराला जोर. महाविकास आघाडीच्या राजश्री शाहू विकास आघाडीकडून प्रभाग क्रमांक 7 मध्ये नगराध्यक्ष दयानंद कानेकर तर नगरसेवक प्रमोद कांबळे यांच्या प्रचारासाठी खास करून नुकताच झालेल्या चंदगड विधानसभा निवडणुकीत रिंगणात उभे राहिलेल्या नंदाताई बाबुळकर कुपेकर यांनी प्रचारासाठी उतरून लक्ष वेधलं. चंदगड विधानसभा मतदारसंघात चंदगड सुरुवातीला गडिंग्लज व आजराचा काही समाविष्ट झाला आणि चंदगडचे भाग्य उजळलं, कारण त्यावेळी चंदगड विधानसभा निवडणुकीत बाबासाहेब कुपेकर यांनी बाजी मारत चंदगडचे आमदार नामदार ते विधानसभा अध्यक्षापर्यंत त्यांनी स्वकर्तृत्वावर मजल मारली. दरम्यानच्या काळात त्यांनी चंदगडकडे प्रामुख्यानं लक्ष दिलं. चंदगड हे तालुक्याचं ठिकाण होतं, पण उपेक्षित होतं. फारशा भौतिक सुविधा नाहीत, ना मोठी बाजारपेठ, ना चांगले शैक्षणिक वातावरण, ना आरोग्याची फारशी सुविधा. हे सर्व हेरून त्यांनी चंदगडला भरभरून देण्याचा प्रयत्न केला. काही का असेना त्यांनी चंदगडचे रूप बदलण्यासाठी सुरुवात केली. सध्याच्या शहराच्या बाबतीत विचार केला तर संभाजी चौक ते खेडूत शिक्षणचे महाविद्यालय दरम्यान रस्ता रुंदीकरण व फुटपाथ, दिवाबत्ती, बाबा गार्डन जवळचे 3 विस्तारीकरण, श्रीदेव परिसर सुशोभीकरण, शाश्वत जल योजना, चंदगडची मध्यवर्ती शासकीय इमारत, चंदगडचे ग्रामीण रुग्णालयाचे विस्तारीकरण ही महत्त्वपूर्ण कामे कुपेकर यांच्या मुळे साध्य झाली. चंदगड व चंदगड तालुका निसर्गरम्य आहे. पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधून लोकांना रोजगार उपलब्ध होईल ही त्यांची मनीषा होती. त्यांच्या काळातील स्वप्न पुढे राज्यात महाविकास आघाडीच्या सत्तेतून पुढे जाऊ लागले. चंदगडला पहिल्यांदा नगरपंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडीच्या माध्यमातून तत्कालीन आमदार संध्यादेवी कुपेकर, राजेश पाटील यांनी तोच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून चंदगडच्या विकासाची जबाबदारी पुढे नेली. सध्या होत असलेल्या निवडणुकीकरिता महाविकास आघाडीच्या वतीनं राजश्री शाहू विकास आघाडीकडून पुन्हा एकदा शहराच्या विकासासाठी आघाडीच्या वतीनं निवडणूकचं हे रणसंग्राम उभं टाकलं आहे. महाविकास आघाडीच्या राजश्री शाहू विकास आघाडीचे स्थानिक दिग्गज चंदगडवासीय एकवटले आहेत. तालुक्यातील महाविकास यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नेते आणि वाटंगी वनकुंद्रे, शिवानंद अण्णाप्पा हुंबरवाडी, आली सोमुल्ला, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू परीट, आमिर मुल्ला, माजी नगराध्यक्ष प्राची दयानंद कानेकर, सदानंद आवटे, चंद्रकांत दानी, ॲडव्होकेट ओळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब घोडके, अर्जुन कुंभार, प्रवीण वांगी, अरुण गवळी हळदणकर, संजय चंदगडकर, अरुण कुलकर्णी, मधुकर देसाई, मुल्ला कृष्णा उर्फ अशोक दानी, संजय डेरे हे सर्वजण सक्रिय झाले आहेत. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांनी प्रभाग क्रमांक 7 मध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दयानंद कानेकर व नगरसेवक पदाचे उमेदवार प्रमोद कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी संपूर्ण प्रभागातील प्रत्येक घराला भेट दिली आणि निवडणुकीसाठी प्रचार करताना केलेली विकास कामे व उमेदवाराला निवडून आणावे याबाबतीत भूमिका स्पष्ट केली आणि मतदान करण्याची विनंती केली. घर ते घर आणि मतदार ते मतदार असा प्रकार करण्यात येत आहे. या प्रचार फेरीत उमेदवार दयानंद कानेकर, प्रमोद कांबळे, माजी नगराध्यक्ष प्राची कानेकर, माजी नगरसेवक नेत्रदीपा कांबळे, महाविकास आघाडीच्या शाहू विकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. राजश्री शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचे चिन्ह नारळ हे आहे, तरी मतदारांनी आपले मत नारळ चिन्हा समोरील बटन दाबून मतदान करा असं प्रचारादरम्यान मतदारांना आवाहन करण्यात. या प्रचार फेरीत उमेदवार दयानंद कानेकर, प्रमोद कांबळे, माजी नगराध्यक्ष प्राची कानेकर, माजी नगरसेवक नेत्रदीपा कांबळे यांच्यासह महाविकासच्या शाहू विकास आघाडीचे अनेक कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.